नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. बीडमध्ये 1222 शस्त्र परवानधारक अंजली दमानी यांच्या ट्विट नंतर धक्कादायक आकडेवारी समोर. वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन, अंजली दमानी यांकडून कागदपत्र ट्विट करत गंभीर आरोप. 28 तारखेला अंजली दमानिया ठिय्या आंदोलन करणार. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा. बीडमध्ये मराठा समाजाचे समन्वयक आज संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. मराठा समाजाचे समन्वयक सांत्वनपर भेट घेणार. सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकर तुरुंगात गेला पाहिजे, सुरेश धस यांची मागणी. तर पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही, फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षाही वाईट, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. बीड प्रकरणाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राऊतांचा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा. बीड परभणीच्या घटनेत न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल याची भीती वाटते, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर देशात महाराष्ट्र सर्वात सेफ, प्रत्येक घटनेचं इतकं राजकारण करणं शोभत नाही, फडणवीसांचं उत्तर. माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा, सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी. कुणाचा बाप जरी आला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा. जरांगे उद्या परभणीत सोमनाथ सूर्यवंशी तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. बीड आणि परभणी प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी. राज्य सरकारकडून विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर, मुंबई ठाणे पुण्यातील प्रकल्पांसाठी MMRDAला भरघोस निधी. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम. सुमतीताई सुकळीकर यांचा जन्मशताब्दी समारोह साजरा, मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, बावनकुळेंची समारोहाला उपस्थिती. फडणवीसांच्या हस्ते काकू शोभाताई फडणवीसांचा सत्कार. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघत यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला कळंबमधून अटक. आरोपी अतिश जाधवला पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि धाराशिव पोलिसांकडून अटक. भाजप उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ता हेमंत परांजपे मारहाण प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. संदीप महाले आणि सूरज भालेराव या दोघांना अटक. नववर्षाच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थांकडून जय्यत तयारी. 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार. नवीन वर्षाचं स्वागत विठ्ठल दर्शनानं व्हावं यासाठी भाविकांची पंढरीत मोठी गर्दी. मंदिर समितीचा ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय. नाताळ आणि न्यू इयरच्या सुट्ट्यांनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी. स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक दाखल. सलग सुट्ट्यांमुळे शेगावात भाविकांची मोठी गर्दी. गजानन महाराज मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप, मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी. नाताळच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी. रामकुंड परिसरात स्थानिकांसह पर्यटकही मोठ्या संख्येनं दाखल. नाताळसह नवीन वर्षाचं स्वागत करणाऱ्यांसाठी खुशखबर. 24, 25 आणि 31 डिसेंबरला हॉटेल, रेस्टॉरंट, बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार. सार्वजनिक सुट्टी आणि पर्यटकांची गर्दी पाहता आज मुंबईतील राणीची बाग खुली असणार, तर गुरुवारी राणीची बाग बंद असणार. इगतपुरीमध्ये नाताळ निमित्त सेक्रेड हार्ट चर्चला आकर्षक रोषणाई. नाताळ निमित्त उत्साहाचं वातावरण. धुळ्यात विविध चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा. शहरातील सेंट अँन्स चर्चमध्ये ख्रिश्चन बांधव एकत्र. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे. 3.5 लाखांहून अधिक पर्यटक कोकणात, समुद्रकिनारे गजबजले. नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर वांगणीतील फार्म हाऊस रिसॉर्ट फुल. महिनाभर आधीपासूनच 80% बुकिंग फुल. नंदुरबार जिल्ह्यात थंडी वाढली. तापमान घसरल्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात तेजी. 10 दिवसात घोडे बाजारानं केला 3.5 कोटींचा टप्पा पार. घोडे बाजार आणखीन 5 दिवस सुरू राहणार असल्यानं 5 कोटींचा टप्पा पार होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. पिकं धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं शेतकरी अडचणीत. जिल्ह्यात 5 ते 6 हजार हेक्टर क्षेत्रावर मर रोगाचा प्रादुर्भाव.
अंबरनाथच्या सर्वोदय नगरमध्ये पाणी टंचाई, युवासेना तालुका प्रमुखांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला धडक, पाण्याची समस्या मार्गी न लावल्यास हंडा मोर्चा काढू, युवासेनेचा इशारा. बदलापुरात भाजपकडून अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन, गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांची मैफल, बदलापूरकरांना सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांची मैफल अनुभवता येणार. धुळ्यात भाजीपाल्याचे दर कोसळले, कोथिंबीर आणि मेथी बाजारात 10 रुपये जुडी, भाजीपाल्याचे दर कमी झाल्यानं सर्वसामान्यांना दिलासा. जालन्यात मागील 2 महिन्यात सीसीआय कडून 44,000 क्विंटल कापसाची खरेदी, 7,400 रुपयांचा कापसाला दर, कापसाचा भाव आणखी वाढण्याचे शेतकरी प्रतीक्षेत. धुळ्यात 4 दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता, शेतकऱ्यांनी गहू हरभऱ्यावर फवारणी करण्याच्या कृषी तज्ज्ञांच्या सूचना. धुळे शहरातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे, डीबीटीचं अनुदान न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी केलं होतं आंदोलन. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन, विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचं आंदोलन, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अधिकाऱ्यानं महिला कर्मचाऱ्याचा छळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप, अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिंदे गटाची मागणी, तर 2 दिवसात कारवाई न केल्यास मोठं आंदोलन करू, शिंदे गटाचा इशारा. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात वानराचा धुमाकूळ, वानरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. भिवंडी पालिका हद्दीतील असंख्य गटारांवरील चेंबर नादुरुस्त, उपअभियंत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी, असंख्य गटारांवरील लोखंडी चेंबरची चोरी झाल्याचाही प्रकार. पुणे पोलीस दलातील उपायुक्तांनी अपघातानंतर फिट येऊन पडलेल्या युवकाचे प्राण वाचवले, वानवडीमधील जगताप चौकातील व्हिडिओ समोर. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ, सिंहस्थ नगरात दुचाकीस्वारांनी महिलेची चेन हिसकावल्याची घटना, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नंदुरबारच्या शहादामध्ये प्रशासनाकडून विविध कार्यक्रम, ग्राहकांचे हक्क आणि अधिकारांसंदर्भात जनजागृती, कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती.